हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी करता राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। मोदीजी, तुमच्यावर संकट आलं तर मीही धावून येईल, पण तुम्हीच स्वतः संकट असल्यानं स्वतःलाच आवर घाला। मोदींच्या मदतीच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंचा उपरोधिक टोला। मोदीजी माझ्या आजारपणात विचारपूस करत होते, पण पाव उपमुख्यमंत्री सरकार पाडण्याचं काम करत होते हे तुम्हाला माहिती नव्हतं का? उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा। न बोलवता नवाज शरीफचा केक खाऊन इंडिया आघाडीत कोणी आलेला नाही। पाकिस्तानवरून मोदींवर उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र। 7.5 वर्ष उद्धव ठाकरे सत्तेत, मग उद्योग बाहेर कसे गेले? जैतापूर प्रकल्पाला विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरेंना प्रकल्पाची माहिती तरी आहे का? उद्योग धंद्यावरून राज ठाकरेंचा निशाणा। नारायण राणे निवडून आलेत असं समजा, राज ठाकरेंचा कणकवलीच्या सभेतून विश्वास। महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरेंची पहिली सभा राणेंसाठी। मुख्यमंत्री पदाचे 6 महिने मिळूनही राणेंनी गाजवली। झपाटल्यासारखं काम करणं राणेंकडून शिकावं। अंतुल्यानंतर शानदार काम करणारे मुख्यमंत्री असं बाळासाहेब सांगायचे। राज ठाकरेंकडून राणेंचं कौतुक। गुजरातकडे उद्योग पळवणाऱ्या भाजपला मनसेने बिनशर्त पाठिंबा दिला। मनसेच्या सभेवरून आदित्य ठाकरेंचा टोला। उद्धव ठाकरेंवर मोदींची मदत घेण्याची वेळ येऊ नये हीच आमची प्रार्थना। TV9च्या मुलाखतीतील मोदींच्या वक्तव्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया। राजकारणासाठी गरिबांना त्रास देणाऱ्यांनी ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी असतात ते लक्षात ठेवावं। शरद पवारांचा अजित पवार गटाला इशारा। कोण माईका लाल जन्माला आला नाही जो बारामती दौंड इंदापूरचं पाणी बंद करेल? मलिदा गँगचं काहीतरी करायला लागेल। सुप्रिया सुळेंचा अजित पवार गटावर निशाणा। अजित पवार स्वार्थी। अजित पवार 17 वर्षांपासून शरद पवारांना सोडण्याचा विचार करत होते। रोहित पवारांचा अजित पवारांवर हल्लाबोल। आमच्या घरातील कच्ची बच्ची माझ्यावर चुरू बोलतायत। 7 तारखेनंतर तुमच्याकडे बघतोच। अजित पवारांचा रोहित पवार युगेंद्र पवार यांना इशारा। वाईतून उदयनराजेंना 1 लाखांचं मताधिक्य द्या। जूनमध्ये नितीन पाटील यांना खासदार करतो। खासदार न केल्यास पवारांची औलाद सांगणार नाही। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। विखे पितापुत्रांनी मल्लिकार्जुन खरगेंची गुप्त भेट घेतली होती। वंचितच्या प्रकाश आंबेडकरांचा तारखेसह गौप्यस्फोट। कोरोना काळातील भ्रष्टाचाराचा करविता धनी कोण हे सर्वांना माहिती। त्यांना लवकरच एक्सपोज करणार। उपमुख्यमंत्री फडणवीसांची ठाकरेंवर टीका। शरद पवारांनी मला सर्व काही दिलं तरी राष्ट्रवादी पक्ष सोडला। साहेब मी चुकलो। भास्कर जाधवांचं भर सभेत वक्तव्य। मुलाच्या लग्नात पवारांच्या पायावर डोकं ठेवत चूक मान्य केली। भास्कर जाधवांकडून स्पष्ट। आदित्य ठाकरेंनी घेतली सदानंद कदम यांची भेट। साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम यांच्यावर ईडीची कारवाई। अनिल परब यांचे निकटवर्ती अशी सदानंद कदम यांची ओळख। हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।